नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 12 मध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत. मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत शिक्षण समिती सदस्या सायरा मुल्ला यांनी व्यक्त केली चिंता. नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 12 मध्ये आज आगामी शैक्षणिक वर्षासाठी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, शालेय बॅग आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. मात्र याच कार्यक्रमादरम्यान शाळेच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याने स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समिती सदस्या सायरा मुल्ला होत्या. शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना वही, ड्रॉइंग बुक आणि स्कूल बॅग भेट देण्यात आली. तसेच वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले. शाळेच्या दुरवस्थेची भीषण वास्तव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सायरा मुल्ला यांनी शाळेच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शाळेची इमारत अत्यंत मोडकळीस आली असून पावसाळ्यात वर्गांमध्ये पाणी साचते. तसेच मुलींच्या शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय आणि वापरायोग्य नसल्याचे दिसून आले. मुख्याध्यापिका आणि सहशिक्षकांनी आपली खंत व्यक्त करताना सांगितले की शाळेच्या या दुरावस्थेमुळे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यास धजावत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. शाळा 422 किंवा बारुंगळे प्लॉट येथे स्थलांतरित करून नवीन इमारत बांधण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते, परंतु ते अद्याप कागदावरच आहे. सायरा मुल्ला यांनी स्वतः या परिस्थितीचे व्हिडिओ आणि फोटो काढून प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आणला आहे. प्रशासकीय पातळीवर लढा देणार, सायरा मुल्ला आपल्या मनोगतात सायरा मुल्ला यांनी शाळा व्यवस्थापनाला आश्वासित केले की शिक्षण समिती सदस्य म्हणून मी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणार नाही. नगरपालिकेच्या आगामी सभागृहात शाळेच्या इमारतीचा आणि सोयीसुविधांचा प्रश्न प्रभावीपणे मांडून नवीन इमारत आणि दुरुस्तीसाठी मी स्वतः पुढाकार घेईन. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, सहशिक्षक आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.